जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने मागच्या महिन्यापासून आपण केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा आयोजित करीत आहोत। ही दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद। मागील केंद्र परिषदेमधून आपण गणित विषयाच्या संदर्भाने गणित शिक्षणाचे पैलू याविषयी माहिती घेतली होती। आज आपण संख्याज्ञान याविषयी माहिती बघणार आहोत। संख्याज्ञान हा विषय समजून घेताना आपण क्रमशः 1, 2, 3 असे भाग करणार आहोत। त्यापैकी पहिला भाग आज आपण समजून घेऊया। यानंतर उर्वरित 2 भाग हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहता येतील। मुलांना संख्या समजणे म्हणजे नेमके काय, मुलांचे संख्याबाबतचे ज्ञान कसे विकसित होते, ते विकसित व्हावे म्हणून शिक्षक काय मदत करू शकतात, याचा विचार आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत। मुलांच्या संख्याज्ञानाची 2 अंगे आहेत। त्यापैकी एक म्हणजे मोजणे आणि मापणे, यातून विकसित होणारी संख्यांची जाण, आणि दुसरे अंग म्हणजे संख्या लेखनाच्या पद्धतीची समज। ही दोन्ही अंगे विकसित झाली तर मुलांचे संख्याज्ञान मजबूत आहे असे म्हणता येईल। मोजण्यातून आणि मापण्यातून मुलांची संख्यांची जी समज विकसित होते तिचे स्वरूप आपण आज समजून घेऊया। मोजण्यातून आणि मापण्यातून विकसित होणारी संख्यांची समज, जसे आपण जेव्हा वस्तू मोजतो तेव्हा आपण संख्या याचा समूहाचा गुणधर्म म्हणून वापर करीत असतो। समजा आपल्यासमोर 5 आंब्यांच्या पानांचा समूह आहे, तर या समूहाचे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला सांगता येतील। जसे समूहात सर्व पाने हिरव्या रंगाची आहेत, ती चुरगळली तर त्याचा विशिष्ट प्रकारचा वास येतो वगैरे। याचप्रमाणे ही पाने 5 आहेत हेही आपण सांगू शकतो। जेव्हा आपण 5 पाने असे म्हणतो तेव्हा आपण पानांच्या एका समूहाचा विचार करीत असतो, आणि 5 ही संख्या समूहात एकूण किती घटक आहेत हे दाखवित असते। असे वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे समूह आपण करू शकतो। ही झाली मोजण्यातून तयार होणारी संख्यांची समज। जेव्हा आपण दोरीची लांबी 5 हात आहे असे म्हणतो तेव्हा आपण संख्यांचा विचार एकक म्हणून करीत असतो। या उदाहरणात 1 हात लांबी हे एकक आहे आणि ते 5 वेळा घेऊन दोरीची लांबी किती असे ठरवले आहे। गोट्या खेळताना सुद्धा मुले वितीचा, पाऊलाचा अशा प्रकारे वापर करीतच असतात। मापण्यातून लांब काय, आखूड काय हे आपण ठरवित असतो, किंवा कोणत्या भांड्यात किती पाणी मावेल हे आपण ठरवू शकतो। ही झाली मापनातून येणारी संख्यांची समज। मोजण्याचे आणि मापण्याचे भरपूर अनुभव मुलांना मिळाले तर ही समज नीट विकसित होते। अर्थपूर्ण मोजणी करण्यासाठी काही पूरक संकल्पनांचा सुद्धा आपल्याला संख्या शिकविण्याआधी वापर करायचा असतो। मोजणीसाठी पूरक ठरणाऱ्या या संकल्पनांना आपण गणनपूरक संकल्पना असे म्हणतो। समूहाचा गुणधर्म या अर्थाने मुले जेव्हा संख्या वापरत असतात तेव्हा त्यांना अर्थपूर्ण रीतीने मोजणी करता येणे गरजेचे असते। समजा एखाद्याने सांगितले की मला 4 दगड पाणी दे, तर या वाक्याचा नेमका अर्थ सांगता येणार नाही, कारण 4 दगड पाणी म्हणजे नेमके काय? 4 दगड आणि काही पाणी, की 2 दगड आणि 2 पाणी? काहीच नीट कळत नाही। या वाक्यातली 4 संख्या नेमके काय दाखविते आहे हे कळत नाही। याचे कारण आपण दगड आणि पाणी या परस्परांशी अजिबात संबंध नसणाऱ्या वस्तू एकाच समूहात घेऊन मोजतो आहात। अशी मोजणी शक्य असली तरी व्यावहारिकदृष्ट्या ती निरर्थक ठरते, कारण
आपण मोजत असलेला समूह निरर्थक आहे. एखाद्या समूहात असणाऱ्या वस्तूंमध्ये किमान एक तरी समान गुणधर्म असणे गरजेचे असते, तरच त्या वस्तू एकत्र मोजण्याला अर्थ प्राप्त होतो. लहान वयातील मुलांना काय मोजणे अर्थपूर्ण आहे आणि काय मोजणे अर्थपूर्ण नाही ही गोष्ट लक्षात आणून देणे गरजेचे असते. नुसते मोजायला लागलेले मूल एक बाहुली, एक चादर, एक आपली बहीण आणि हातातला एक लाडू यांची एकत्र करून मोजणी करू शकतात. परंतु असा समूह व्यावहारिक दृष्टीनं आणि गणिताच्या दृष्टीनं सुद्धा निरर्थक आहे. एकदा व्यवहारात आपण मुलं अशा गोष्टी मोजू शकतील आणि त्याला एकूण किती आहेत हे सांगू शकतील, परंतु गणिताच्या दृष्टीने मात्र असा गट किंवा असा समूह हा पूर्णतः चुकीचा ठरतो. गणितात एखाद्या समूहात एकच वस्तू असू शकते. समजा सीताफळांनी भरलेल्या टोपलीत एक आंबा आहे, तर आपण त्याचा वेगळा समूह मानून एक आंबा आणि 14 सीताफळे अशी मोजणी करतो. कधीकधी एकही घटक नसलेला समूह अशी कल्पनाही आपल्याला गणितात करता येते. जसे कन्याशाळेमध्ये मुलांची संख्या किती, तर कन्याशाळेमध्ये मुलांची संख्या 0 असेल, कारण कन्याशाळेमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही. म्हणून या ठिकाणी व्यवहारात एखादा समूह कधीकधी हास्यास्पद ठरू शकतो. व्यवहारात आपण असे म्हणत नाही की मी तुम्हाला 10 रुपये आणि 0 पैसे दिलेले आहेत, परंतु हीच गोष्ट गणितात मात्र योग्य ठरते. त्या ठिकाणी आपल्याला रुपये किती आणि पैसे किती 0 असले तरीसुद्धा मांडण्याची सोय असते. व्यावहारिक पातळीवरील समूहापासून सुरुवात करून मुलं हळूहळू गणिती स्वरूपाचे समूह समजून घेऊ लागते आणि यातून त्यांची संख्यांची जाण अधिक प्रगल्भ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असते. आता गणनपूरक दुसरी जी संकल्पना आहे ती एकास एक संगती. वस्तूची मोजणी करून येणारी संख्यांची समज कशी असते हे आपण पाहिले. आता मोजणी नीट करता यावी यासाठी आपण एकास एक संगती या संकल्पनेचा विचार करू शकतो. वर्गात मी मुलांना काही फुले आणि काही पाने एकत्र करून दिली आणि मुलांना प्रश्न विचारला की यामध्ये फुले जास्त आहेत की पाने जास्त आहेत. तर काही मुलांनी फुले जास्त आहेत असे सांगितले, तर काहींनी पाने जास्त आहेत असे सांगितले. यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की कशावरून, तर मात्र मुले सुरुवातीला काहीच बोलली नाही, परंतु नंतर मग एक कृती घेतली, एक पान आणि एक फूल अशी जोडी तयार करण्यास सांगितले. मुलांनी एक फूल आणि एक पान अशी जोडी केली आणि आत्ता ज्यांच्याकडे पाने उरली त्यांनी पाने जास्त आहेत असे सांगितले, तर ज्यांच्याकडे फुले जास्त उरली होती त्यांनी फुले जास्त आहेत असे सांगितले. हळूहळू मुलांना 2 समूहातील मोठा समूह कोणता हे एकास एक संगतीने सांगता येऊ लागले होते. आपण जेव्हा 1, 2, 3 अशा संख्या उच्चारून वस्तू मोजतो तेव्हाही एका अंकाची एका वस्तूशी जोडीच लावत असतो. म्हणजेच संख्येचे एक नाव आणि मोजायची एक वस्तू यात एकास एक संगती असते. वस्तू नुसत्याच मोजायला शिकलेल्या मुलांना एकास एक संगती लावणे बरेचदा जमत नाही, म्हणून मोजणी चुकल्याचे अनुभवही आपल्याला आले असतील. वस्तू मोजण्याची प्रक्रिया आणि लहान मुलांच्या मोजणीतील चुका. जेव्हा लहान वयाची मुले एखाद्या समूहातील वस्तू मोजते तेव्हा ते नेमके काय करते बरे? एक संख्या नाम क्रमाने उच्चारत ते मनाला वास्तविक किंवा मनातल्या मनात स्पर्श करते. कधीकधी मोजलेला मणी उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवरही ठेवते. थोडक्यात मूल संख्यानाम आणि प्रत्यक्ष मणी यांची एकास एक संगती जुळवत असते. संख्यानाम व मणी यांची सांगड घातली जात असतानाच मण्याचा मूळ समूहाची 2 गटात विभागणी घडत असते. एक म्हणजे मोजलेला समूह
आणि दुसरा म्हणजे अजून मोजायचा शिल्लक असलेला समूह. शिल्लक असलेले म्हणी मोजण्याचे काम संपताच शेवटास उच्चारलेले संख्यानाम हे मूळ समूहात किती वस्तू किंवा किती म्हणी होते हे दाखवित असते. मोजण्याची क्रिया ही वरील 3 टप्प्यात घडत असते. वरील टप्पे विचारात घेता मुले चुकण्याची संभाव्य ठिकाणे कोणती आहेत हे आता आपण पाहूया. वस्तू मोजताना एकतर मूल एखादी वस्तू मोजण्याऐवजी जास्त वेळा मोजते. जसे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7, 8, 9 या पद्धतीने मोजल्या जाते. एखादी वस्तू कधी कधी मोजायचीच राहून जाते. जसं आपण या ठिकाणी म्हटलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता या ठिकाणी मुलानं काय केलं तर हा जो म्हणी होता हा म्हणी सोडून दिला. एखादी वस्तू मोजायचा मुलगा विसरला असे होऊ शकते. वस्तूला स्पर्श न करता म्हणजे वस्तू विचारात न घेता केवळ संख्यानाम उच्चारात पुढे जाते. म्हणजे बरेच वेळा विद्यार्थी आपण बघतो की एखादी वस्तू समूह आपण मोजायला दिला का विद्यार्थी फक्त नजरेनं त्याच्याकडे पाहत राहतो आणि मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपल्याला असं वाटतंय की मुलं प्रत्यक्ष नजरेने वस्तू मोजत आहे, परंतु ते एकास एक संगती लावू शकत नाही आणि ते क्रमानं पुढं मोजत निघून जातात. अशाही ठिकाणं आपण आपल्या वर्गामध्ये पाहतो. सर्व वस्तू संपल्यानंतरही मूल कधी मोजायचे थांबवित नाही. म्हणजे मोजता व्यवस्थित येतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. या ठिकाणी वस्तू संपल्या तरी मुलगा उच्चारणाचं काही बंद करत नाही आणि पुढे क्रमाने तो संख्या म्हणत राहतो. या ठिकाणी मुलांच्या मोजणीतील ही चुका होऊ शकतात. अशा प्रकारच्या चुका ह्या अगदी नैसर्गिक आहे. मुद्दाम करते आहे किंवा जाणीवपूर्वक चुकते आहे असा या ठिकाणी भाग नाही. मोजण्याची पुरेशी संधी मिळाली म्हणजे एखाद्या वस्तूचा समूह जर दररोज आपण मुलांना मोजायला दिला तर योग्य वेळी अशी चूक मुलांच्या लक्षात आणून दिली तर ती सहज दुरुस्त करण्याजोगती आहे. आणि मुलांचे वय वाढल्यानंतर आपण जसं गणित शिक्षणाचे प्रभावी गणित शिक्षणाचे पैलू हा लेख पाहिला होता किंवा याविषयी बोललो होतो तेव्हा ही गोष्ट सांगितली होती की वाढत्या वयाबरोबर अशा प्रकारच्या चुका या मुलांच्या कमी होत असतात. माणसाला प्रत्यक्ष वस्तू मोजणे हे नेहमी शक्य असते असे नाही. म्हणून आपण अनेकदा ज्या वस्तू मोजायच्या आहेत त्याऐवजी आपण एखाद्या मोज वस्तूचा वापर करतो. जसे जप करणारे लोक आपण बघतो की त्यांच्याकडे एक मण्यांची माळ असते आणि जप किती वेळा झाला हे मोजण्यासाठी माळेतला एक मणी ते हाताने सरबू किंवा बोटाने सरकवत असतात. कधीकधी आपण सुद्धा बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या बेरजा करताना बोटांचा किंवा बोटाच्या कांड्यांचा वापर करतो. हे सुद्धा मोज वस्तूसारखाच आपण केलेलं आहे. अगदी प्राचीन काळात सुद्धा मनुष्य जेव्हा त्यांच्याकडे प्राणी वगैरे असतील तेव्हा ते आपल्याकडे किती आहेत हे एखाद्या झाडावर रेषा काढून किंवा दगड किंवा अशा काहीतरी मोज वस्तूचा वापर इतिहासातील माणसानं केलेला आहे असं आपल्याला दिसते. त्याचे वेगवेगळे शोध पण लागलेले आहे. कधी गुहेमध्ये सुद्धा गुहेच्या भिंतीवर कोळशाच्या साहाय्यानं किंवा दगडाच्या साहाय्यानं रेषा काढून ठेवलेल्या याच्या नोंदी आता आपल्याला सापडत आहे. आता मोजणी नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न करणे हे लेखी संख्या प्रणालीकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल होते. आणि मोजणी करताना हाताच्या बोटांचा मोज वस्तू म्हणून वापर करणे ही अगदी नैसर्गिक बाब आहे. बोटे वापरून मुले 10पर्यंतची मोजणी अगदी सहज करू शकतात. मात्र त्यापुढची मोजणी करताना जसे 11च्या पुढं गेले तर मग काही मुलं 20पर्यंत म्हणजे पायाची बोटे धरून सुद्धा त्याचा वापर करताना आपण बघतो. परंतु या संख्येच्या पुढे जेव्हा जाते तेव्हा मग मात्र आपल्याला कुठल्या तरी मोज वस्तूचा वापर आपल्याला करावा लागतो. जसे मग मणिमाळ सारख्या वस्तू आपण वापरायला संधी मुलांना उपलब्ध करून देत असतो.
आपण संख्या लिहिण्यासाठी सध्या जी दशमान पद्धती वापरतो ती अनेक वर्षाच्या मानवी प्रयत्नातून विकसित झाली आहे. आपण 0 ते 9 या संख्यांसाठी वेगवेगळी 10 चिन्हे वापरतो आणि या 10 या संख्येपासून पुढच्या अनंत संख्या आपण हीच संख्याचिन्हे वापरून लिहू शकतो. त्यासाठी आपण एकक, दशक, शतक अशी नावे असणारी स्थाने निर्माण केली आहेत. अशी अमर्याद स्थाने आपण निर्माण करू शकतो. पण नेहमीच्या सामान्य माणसाच्या वापरात कोटी किंवा अब्ज याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्यांचा सामान्य माणसं वापर करीत नाहीत. अब्ज किंवा कोटीपर्यंतची संख्यास्थाने आपल्याला पुरतात. त्यापेक्षा मोठ्या संख्या आपल्याला व्यवहारात आज तरी लागत नाही आहेत. मर्यादित चिन्हे आणि अमर्याद स्थाने याचा वापर करून आपण संख्या नेमक्या कशा लिहितो याची समज विकसित होणे ही बाब मुलांचे संख्याज्ञान विकसित होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एकूणच स्थानिक किमतीची संकल्पना ही समजण्याच्या दृष्टीने बरीच गुंतागुंतीची आहे. मोठ्या माणसांना त्यांच्या अनुभवातून स्थानिक किंमत काही प्रमाणात समजलेली असतेच. व्यवहारात 1च्या 10च्या नोटा वापरून सहजगत्या व्यवहार करणारी व्यक्ती स्थानिक किमतीचा अचूक वापर करीत असते. मात्र स्थानिक किंमत या गणिती संकल्पनेची स्पष्ट कल्पना मोठ्या माणसांना असेलच असे निश्चित सांगता येत नाही. काहीसे मातृभाषेत बोलणाऱ्या लहान मुलांसारखे हा प्रकार असू शकतो. मातृभाषेत बोलणारी मुलं त्यांच्या भाषेच्या व्याकरणाचे सर्व नियम वापरून बोलत असते. परंतु व्याकरण ही संकल्पना मुलांना समजली असेलच असे काही आपण निश्चित म्हणू शकत नाही. औपचारिक शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच जणांना स्थानिक किमतीची वेगवेगळ्या स्तरावर समज असते. 5 एकक स्थानी लिहिले तर त्याची किंमत 5 आणि शतक स्थानी लिहिले तर त्याची किंमत 500 हा नियम जरी बहुतेकांना माहीत असला तरी शतक स्थानच्या 5ची किंमत 500च का वेगळी का नाही या प्रश्नाचे उत्तर नीटपणे देता येत नाही. कधीकधी 5 शतक आहे म्हणून 500 असे उत्तरसुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. परंतु या ठिकाणी त्यांनी पहिलाच नियम परत एकदा सांगितलेला असतो. व्यावहारिक स्वरूपाच्या समजेपेक्षा अधिक स्पष्ट समज तयार झाली आहे. मात्र ती अगदी परिपूर्ण स्वरूपाची नाही. संख्यांच्या व्यावहारिक वापरात ही समज बहुधा पुरेशी ठरते. मात्र गणिती विचाराच्या पुढील विकासासाठी ती पुरेशी ठरत नाही. एकूणच आपण वापरत असलेली संख्यालेखनाची पद्धती ही दशमान संख्यालेखनासाठी विकसित झालेली आहे. म्हणून आपण 10 चिन्हे वापरून संख्या लिहितो. ही समज आणि संख्येतील स्थाने 10च्या घातांकाच्या रूपात दाखवता येतात. ही गणिती समज तयार होणे गणिती विचाराच्या पुढील विकासासाठी गरजेचे असते. एकदा ही समज तयार झाली की संख्या प्रणालीचे स्वरूप लक्षात येते. मग 10 ऐवजी इतर कोणतीही संख्या पाया म्हणून घेतली तरी मुले संख्या प्रणाली बनवू शकतात. जर अशी संख्या प्रणाली मुलांना सांगितलेल्या संख्येएवढी स्थाने घेऊन तयार करता आली, म्हणजेच 2 पाया घेऊन संख्या लिहा, 3 पाया घेऊन संख्या लिहा, 4 पाया घेऊन संख्या लिहा, अशा पद्धतीची जर संख्या प्रणाली विकसित करता आली, अर्थात हा सगळा भाग हा इयत्ता 8वीपर्यंत विकसित करायचा आहे. त्यामुळं छोट्या वर्गामधून संख्या प्रणाली सांगण्याचे काही एक कारण नाही. पण अशी संख्या प्रणाली विकसित करता येणे म्हणजेच संख्येची समज निर्माण करणे हे होय. 0 ते 9 या संख्यांसाठी असणारी 10 संख्याचिन्हे व एकक, दशक, शतक, हजार अशी वाटेल तेवढी स्थाने याचा वापर करून अमर्याद संख्या आपण लिहू शकतो. या संख्यांमध्ये एकापेक्षा जास्त अंकांचा वापर आपण करत असतो. म्हणून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी अशा सर्व संख्यांना आपण बहुअंकी संख्या असे म्हणतो. मुले नैसर्गिकरित्या मोजणी करत जेव्हा 10च्या पुढे जातात तेव्हा ते बहुअंकी संख्याच
वापरत असतात. त्यामुळे त्या अंकांना स्थानिक किंमत आहे याची कल्पना आलेली असतेच असे नाही. मुलांना स्थानिक किमतीची संकल्पना कधी शिकवावी याबाबत शिक्षण तज्ज्ञांमध्ये थोडी मतभिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. स्थानिक किंमत शिकवावी लागते आणि तिचे पुढील गणिताच्या प्रवासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे याबाबत मात्र सर्व शास्त्रज्ञांचे एकमत झालेले आहे. मोजणीच्या आधारे संख्येच्या समजेचा विकास 100पर्यंतच्या संख्या शिकवताना टप्प्याने मोजणीवर भर दिल्यास संख्यांची अधिक लवचिक समज निर्माण होते व मनातल्या मनात बेरीज वजाबाकी करताना या लवचिक समजेचा बराच उपयोग होत असतो असे मानणारा शिक्षण तज्ज्ञांचा गट आहे. स्थानिक किमतीची कल्पना थोडी नंतर समजली तरी हरकत नाही असे या गटाचे मानणे आहे. नेदरलँड देशातील फ्रॉइडेंथाल इन्स्टिट्यूट या गणित शिक्षणावर काम करणाऱ्या संस्थेत या प्रकारचा विचार विकसित झालेला आहे आणि हा विचार RME म्हणजे रिअलिस्टिक मॅथमॅटिक्स एज्युकेशन या कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर तपासूनही पाहिला आहे. भारतात जोडोज्ञान या गणित शिक्षणाच्या कार्यक्रमातही याच विचारावर भर दिलेला दिसतो. 11 ते 20 यापर्यंतच्या 2 अंकी संख्या वापरून मुले नैसर्गिकरित्याच मोजणी करत असतात. या पुढच्या संख्या वापरून मोजणी करण्यासाठी त्यांना 10च्या टप्प्याने मोजणी शिकवणे गरजेचे असते. यासाठी जोडोज्ञान कार्यक्रमात 100 मण्यांची एक भली मोठी माळ वापरण्यात येते. आता गणित पेटीमधून आपल्या सर्व वर्गातसुद्धा अशा प्रकारची गणित माळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माळ वापरून मुले मण्यांची मोजणी करतात व पुढे जाऊन बेरीज वजाबाकीही करतात. समजा मुलाला 25 मणी मोजायला सांगितले तर अगदी प्राथमिक अवस्थेतील मूल एक मणी मोजेल. शिक्षकाच्या मदतीने मग मूल 2च्या 5च्या 10च्या टप्प्याने मोजणी करू लागेल. मोजून झालेल्या मण्यांवर नंतर मण्यांची संख्या दाखवणारा एखादा बिल्ला किंवा एखादा टॅग या ठिकाणी आपण लटकवून ठेवू शकतो. 10च्या टप्प्याने मोजणी येऊ लागली म्हणजे 37 ही संख्या माळेवर दाखवताना प्रथम 10च्या टप्प्याने 30पर्यंत मोजेल, मग 5चा टप्पा आणि नंतर 2चा टप्पा घेईल किंवा 10-10चे 4 टप्पे घेऊन 40वर पोहोचेल आणि तिथून 3 मणी मागे येऊन विद्यार्थी संख्या दाखवू शकेल. एखाद्या संख्येपासून पुढे मोजत जाऊन बेरीज करू शकेल किंवा मागे मोजून वजाबाकीची संकल्पनासुद्धा विकसित करू शकेल. अर्थातच मोजणी कशी करायची याचे अनेक वेगवेगळे मार्ग मुलांना या ठिकाणी उपलब्ध आहे. माळेवर 37 ही संख्या कशी गाठायची याची लवचिकता असल्याने मुलांची संख्याबाबतची समजही पुष्कळ लवचिक बनते. प्रत्यक्ष मोजणीचा भरपूर अनुभव व मोजणीतील लवचिकता यामुळे मुलांची संख्यांची जाण अधिक प्रगल्भ बनते असा हा विचार आहे. आपण थोडं बारकाईने पाहिले तर 100 मण्यांची ही माळ ही मूर्त स्वरूपात संख्या रेषेचंच काम करीत असते. माळेवर मोजणी करता येऊ लागली म्हणजे खुल्या संख्या रेषेवर संख्या दाखवायला सांगता येतात. स्थानिक किमतीच्या आधारे संख्यांच्या समजेचा विकास. स्थानिक किंमत ही संकल्पना समजण्याच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची आहे, तरी अभ्यासक्रमात ती अगदी पहिलीच्या वर्गापासूनच आपण शिकवित असतो. संख्यांवरील क्रियांच्या प्रमाणरीती म्हणजे हातचा घेऊन बेरीज करणे किंवा बंदरूप फुलरूप किंवा वजाबाकी बहुअंकी गुणाकार अशा क्रिया करण्यासाठी स्थानिक किंमत नीट कळणे हे गरजेचे आहे. आता स्थानिक किमतीचा किंवा स्थानिक किंमत शिकवित असताना मूर्त वस्तूचा आधार घेऊन शिकवल्यास मुलांची समज बनायला मदत होते. ती समज तयार व्हावी म्हणून वेगवेगळ्या वस्तूंचा साधन म्हणून सुद्धा वापर करता येतो.
आता आपल्या गणित पेटीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वस्तू चा वापर करण्यासाठी अनेक साहित्य, प्रमाणित साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. जसे स्थानिक किमतीच्या साठी आपण मणीमाळेचा वापर करू शकतो किंवा सुटेदांडे, शतकपाटी, हजार ठोकळा हे प्रमाणित स्थानिक किमतीच्यासाठी म्हणजे प्लेस व्हॅल्यू किटच आहे ती मुळात नाही. तर स्थानिक किमतीच्या आधारे संख्येच्या समजेसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. काही लोक शाळेमध्ये काड्या आणि काड्यांचे गठ्ठे म्हणजे जसे आईस्क्रीमच्या काड्या किंवा माचीसच्या काड्या या घेऊन 10-10चे गठ्ठे तयार करणे हे सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. नाणी नोटा याचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो. पण लक्षात ठेवायला पाहिजे का नाणी नोटा या अधिक अमूर्त साधने ज्याला आपण सेमी कॉन्क्रीट असं म्हणू शकतो. मागच्या लेखामधून आपण या सगळ्या विषयी बोललो आहे. तर या साधनांचा वापर जर आपण करीत असू तर मुलांची स्थानिक किमतीची समज अधिक व्यवस्थित होऊ शकते. आता स्थानिक किमतीसाठीच अधिक एक महत्त्वाची संकल्पना आहे की आपल्या सोयीनुसार आपण दशक बांधू किंवा मोकळा करू शकतो याची कल्पना मुलांना येणे गरजेचे आहे. 1 दशक मोकळा केला तर 10 एकक मिळतात. हा भाग समजणे अत्यंत गरजेचे आहे. एकच संख्या आपण वेगवेगळ्या रूपात सोयीप्रमाणे पाहू शकतो किंवा लिहू शकतो ही समज मुलांना उमगली पाहिजे. जसं आता 24 काड्या घेतल्या आपण तर 24 सुट्या काड्या घेतल्या तर 24 एकक असं म्हणता येईल. 2 गठ्ठे 10चे आणि 4 काड्या सुट्या घेतल्या तर 2.4 असंच 24 या संख्येचं रूप असेल. याच ठिकाणी जर पुन्हा एक गठ्ठा सोडला आणि एक गठ्ठा आणि 14 सुट्या काड्या घेतल्या तर 1 दशक आणि 14 एकक असं पण या 24 या संख्येचंच रूप आहे. म्हणजे संख्येचं बंद रूप आणि संख्येचं खुलं रूप करता येणं हे सुद्धा गरज आहे. म्हणजे अशा प्रकारे दशक बांधणे आणि दशक मोकळा करणे आणि त्याची समज त्या संख्या नेमकी कुठली संख्या आहे याची समज या पद्धतीनंच विकसित होऊ शकते. संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीची प्रमाणरीत शिकवताना या संख्येच्या बंद रूप आणि खुल्या रूपाचा उपयोग होत असतो. संख्येची पक्की समज विकसित होण्यासाठी मोजणी आणि स्थानिक किमतीचा वापर असे दोन्ही दृष्टिकोन उपलब्ध आहेत. प्रत्येक दृष्टिकोनाचे काही फायदे आणि काही मर्यादासुद्धा येतात. जसं आपण मगाशी असं म्हटलं का मोजणीच्या आधारे संख्येचा समज विकसित करायला पाहिजेत. पण आपण कितीपर्यंत मणीमाळ वापरणार आहोत ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे छोट्या बेरजा असेल तर आपण पुढे मोजून मागे मोजून वजाबाकी करणे, पुढे मोजून बेरीज करणे अशा गोष्टी आपण करू शकतो. पण जर समजा शतकी रूपातल्या संख्या असेल आपल्यासमोर तर आपण नुसतं मोजणीच्या सहाय्याने पुढे मोजून किंवा मागे मोजून त्याची बेरीज करणे याच्यापेक्षा स्थानिक किमतीचा आधार घेऊन करणे गरजेचे सोयीचं होते. परंतु मोजणीच्या आधारे जी संख्येची समज आहे ही लवचिक समज तयार होते. म्हणजे संख्येपर्यंत जाण्याचे वेगवेगळे मार्ग दिसतात. त्या तुलनेत स्थानिक किमतीच्या आधारे आपल्याला बेरीज वजाबाकी किंवा क्रिया करणे जरी आपल्याला सोप्या जात असतील तरी पण संख्येची समज मात्र लवचिकतेच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीची असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे स्थानिक किमतीच्या आधारे जी संख्येची समज तयार होते ती समज रिजिड होते असं म्हणायला काही हरकत नाही. भारतात आज रूढ असलेल्या विविध भाषांच्या संख्या वाचनाच्या पद्धतीनुसार 2 मुख्य गट पडतात असं म्हणायला काही हरकत नाही. पहिल्या गटातील भाषांची पद्धत संस्कृतवरून घेतली असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. यात मराठी, गुजराती आणि उत्तरेकडील सर्व भाषा मोडतात. इंग्रजीचाही एक भारतीय भाषा म्हणून अंतर्भाव करायला काही हरकत नाही. कारण ती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेली आहे. ही दुसऱ्या गटातील सर्व दाक्षिणात्य भाषांचा व इंग्रजीचा अंतर्भाव आपल्याला एका गटात केला पाहिजे. संस्कृतमध्ये संख्या वाचनाचा नियम अंकांना वामतोगती म्हणजे अंक उजवीकडून डावीकडे वाचावेत असा आहेत. जसे 147 ही संख्या सप्तचत्वारिशतः अधिक शतम अशी वाचतात. म्हणजे 7, 40 आणि 100. म्हणूनच मराठीत आपण पाढे म्हणताना 47 असे म्हणत असतो. आपण सुद्धा जेव्हा पाढे पाठ करत होतो तेव्हा 10, 20,
तिसाशे, 2500 असे शब्द आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. पण संख्या वाचनाचा हा नियम आपण मराठीत धडपणे पाळलेला आहे असे दिसत नाही. पाढ्यांव्यतिरिक्त बरीच संख्या आपण 147 अशीच वापरतो किंवा अशी वाचतो. याचा अर्थ लिहिण्याचा क्रम 147 आणि वाचण्याचा क्रम 174, 147 म्हणजे पहिले स आणि मग 40 म्हणजे 174 असा क्रम आपल्याला वाचताना दिसतो. आणि हा गोंधळ प्रामुख्यानं संख्या जेव्हा मोठ्या होतात तेव्हा अधिक वाढत जातो. जसे आता आपण असं म्हटलं का 2574, तर 2574 मध्ये पहिले 25 5 येणार, मग 20 येणार, मग 74 4 आणि मग नंतर 7 असा हा अधिक मोठ्या संख्या वाचताना गोंधळ होतो. संस्कृतमधून घेतलेली ही वामतोगती व्यवहारात आणि प्रत्यक्षात फक्त 2 अंकी संख्या पुरतीच मर्यादित राहिली असल्याचे आता आपल्या लक्षात आलेले आहे. फक्त 2 अंकी संख्याच आपण आता वामतोगतीने म्हणजे पहिले एककाची संख्या आणि नंतर दशकाची संख्या जेव्हा लिहिताना पहिले दशक आणि नंतर एकक असं लिहिले जाते. जसं आता आपण म्हटलं 37 तर पहिले चा 7 आणि नंतर 3 30 37 अशी संख्या वाचतो. पण तो लिहिताना पहिले 3 आणि नंतर 7 असे लिहितो. तर 2 अंकी संख्या पुरत्याच या संख्या मर्यादित असल्याचं आपल्याला दिसते. परंतु सर्व शिक्षक मित्रांनो आपल्याला निश्चित माहिती आहे की मुलांच्या संख्या वाचनाचा जो दोष आहे तो 2 अंकी संख्येतच निर्माण होतो. पुढच्या संख्या मुले सहज पद्धतीने शिकता असताना आपल्याला दिसतात. अनेक वर्षापासून आपण ह्या सगळ्या संख्या इतक्या सरावाच्या झालेल्या आहेत का त्यामध्ये जो काही गोंधळ आहे तो मोठ्या माणसाच्या लक्षात सुद्धा येत नाही. आपल्याला त्या सगळी संख्यानामं ही सरळ आहे असेच वाटते. परंतु छोट्या मुलांसाठी मात्र पाहणे, मांडणे आणि वाचणे या तीनही गोष्टीमध्ये वेगवेगळेपणा निर्माण होतो आणि म्हणून मुले या ठिकाणी संख्या वाचनात बऱ्याच ठिकाणी अडतात असं आपल्याला दिसते. संख्या वाचनात नुसतं एवढाच गोंधळ आहे असे म्हणण्याचं काही कारण नाही. कारण 99 सोडला तर 19 म्हणजे 20 पुन्हा 1, 29 30 पुन्हा 1, 39 ही सिरीज बघा. 99 हा वेगळाच घटक येतो आणि सगळा 9 जिथे एकक म्हणून येतात तिथं 1 पुन्हा 1 पुन्हा असं करून सुद्धा मांडलेलं आहे. काही संख्या ती इतक्या अडचणीच्या आहे का आत्तासुद्धा आपण मोठी माणसं 69 लिहिले तर ते 69 वाचायचे की 79 वाचायचे यामध्ये क्षणभराचा वेळ घेतात. हा वेळ जर मोठ्या माणसांना लागतो तर छोट्या मुलांची काय अवस्था होत असेल हे आपण कल्पना केलेलीच या ठिकाणी बरी असेल असं मला वाटतं. 69 करिता संस्कृत भाषेमध्ये 69 आणि 69 असे 2 पर्याय उपलब्ध आहेत, ज्याचे मराठीमध्ये 69 किंवा परिचित असलेला 69 असं रूप आहे. मराठीमध्ये आपण 69 स्वीकारलेच आहे, तरीही मराठीनं अवघड असलेला पर्याय स्वीकारला असावा का स्वीकारला असावा हे काही कळत नाही. 99 हे रूप जर आपल्याला चालतं तर 39, 39, 69 असे का चालू नये. आता हा प्रकार संख्या वाचण्याचा केवळ मराठीतच आहे असे काही नाही. जसे आपण सगळ्या भाषांमधल्या जर संख्या बघितल्या वेगवेगळ्या भाषेमधल्या अर्थात उत्तर भारतामध्ये आढळून ज्याच्यावर संस्कृतचा प्रभाव आहे अशा सगळ्या संख्या बघितल्या तर सगळीकडे हा गोंधळ सारखाच आहे. 21, 31, 61 हे 3 सोडले तर इतर संख्या एक म्हणून आपल्याला मूळ स्वरूपात कुठेच आढळत नाही. कुठं एक होतो, कुठं एका होते, कुठं एका होते म्हणजे जसं 81, 51, 71, 41 असे नाना प्रकार एकच्या संदर्भात 2चे प्रकार पण असेच आपल्याला पाहता येते. कुठं बा होतो म्हणजे 22, 52, तर कुठं बत होतो म्हणजे 32, कुठं बे होतो जसं 42, कुठं ब्या म्हणजे 82 अशी वेगवेगळे रूपं 2च्यासाठी सुद्धा मराठीतील संख्या वाचनात आपल्याला दिसून येते.
3साठी सुद्धा तुम्ही असे 3साठी 4साठी 5साठी हे सगळ्या जर संख्या बघितल्या एका स्थानी येणाऱ्या 3 4 5 6 7 8 तर या सगळ्या ठिकाणी असाच कुठंतरी गोंधळ एकही नाव एकसारखंच म्हणजे आपण ज्याला पॅटर्नमध्ये आहे असं म्हणू असं आपल्याला दिसत नाही. जोडाक्षरं इतकी आहेत की ती वाचताना सुद्धा नाकीनऊ येतात. म्हणजे 50 70 90 यातली जोडाक्षरं आपण कदाचित टाळू शकत नाही कारण या दशक स्थानची संख्या आहे. पण एकक स्थान जोडून ज्या संधी तयार झालेल्या आहे जसं आता आपण 81 म्हटलं तर 81 असं सोपं नाव सोडून आपण 91 किंवा 98 किंवा 97 अशा प्रकारच्या जोडाक्षरानं तयार झालेल्या संख्या आपण नव्यानं शाळेत आलेल्या मुलांसमोर मांडतो तेव्हा ही मुलं ही सगळी संख्या नामं उच्चारताना किंवा लिहिताना किंवा समजून घेताना त्यांच्यावर काय बीतत असेल याची आपण जाणीवही आपल्याला नसते. म्हणून मित्रांनो गेल्या पाठ्यपुस्तकापासून एक नवीन संख्या वाचनाची पद्धत बालभारतीच्या पुस्तकानं आपल्याला दिली होती जी पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये नमूद आहे. दुर्दैवानं तिसऱ्या वर्गाचं पुस्तक त्या सिरीजमधलं येऊ शकलेलं नाही परंतु त्यामध्ये मात्र मुलांच्या संख्या वाचनातील अडचणी दूर करण्यासाठी 20च्या पुढे 100पर्यंतच्या संख्या म्हणजे 2 अंकाच्या ज्या संख्या आहे त्यांचं वाचन मात्र 21 22 23 24 या पद्धतीने करायला सांगितलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण दक्षिण भाषेमध्ये सुद्धा बघा आपण इंग्रजीचं रूपांतर करतो आहे असा विषय नाही तर दक्षिण भारतामध्ये ज्या संख्या वाचनाच्या पद्धती आहे इंग्रजी तरी आपल्याला 20पर्यंत गेल्यानंतर 21 शिकवते परंतु मल्याळम तेलुगू कन्नड या जर भाषा बघितल्या तर 10च्या नंतरच 10-1 10-2 10-3 10-4 या पद्धतीची मांडणी या भाषा करतायत. म्हणजे इंग्रजीपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन या भाषाने ही संख्या वाचनाची पद्धती स्वीकारलेली आहे. आणि तुम्ही ही निश्चित म्हणू शकता का सगळ्या जर मुलांच्या गणितातील मुले कुठल्या स्टेटमध्ये पुढे असेल तर ती आंध्रमध्ये किंवा केरळमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये त्यांच्या पुस्तकांची रचना अतिशय सुंदर झाली आहे. मुलांचा गणितातला जो विकास तिकडल्या लोकांनी शाळांनी केला तो अजूनपर्यंत आपल्याला तितक्या उंचीचा गाठता येतो आहे असं आपल्याला धाडसानं म्हणावं लागणार आहे. याचं मुळातलं कारण आहे संख्या वाचनातने. संख्या वाचनात जर आपण आपली दुरुस्ती केली तर निश्चितच आपली मूल्येसुद्धा गणित या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकाराने शिकू शकतील. नव्हे संख्या वाचनात त्यांना गती येईल. संख्या नीट शिकल्या नाही तर गणितात पायाभरणी करणे अतिशय कठीण होतं हे आपल्याला लक्षात येतं. ज्या मुलांना संख्या नीट वाचता येतात ते मुलं गणित भराभर सोडू लागतात आणि ज्यांना संख्याच वाचता येत नाही तो पहिल्याच पायरीवर मुलं अटकू लागतात आणि मग गणित हा विषय अवजड झाल्यासारखा वाटायला लागतो. म्हणून पाठ्यपुस्तकानं दुसऱ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकानं पहिल्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकानं जी संख्या वाचनाची नवीन पद्धत सांगितली आहे किंवा संख्यानामं बदलून दिलेली आहे त्या संख्यानामांचा आपण वापर केला तर आपण अधिक यशस्वी या सगळ्या ठिकाणी होऊ शकतो. तर आजच्या तासिकेमधून आपण संख्या ज्ञान भाग 1 यावर चर्चा केलेली आहे. याच सिरीजमध्ये म्हणजे संख्या वाचनाचा भाग 2 आणि भाग 3 हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या यूट्यूब लिंकवर उपलब्ध असेल. या दुसऱ्या शिक्षण परिषदेमध्ये जे संख्या ज्ञान यावर मी आत्ता तुमच्यासोबत चर्चा केली यामध्ये प्रामुख्यानं मला ज्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या किंवा ज्यांच्यासोबत मी ज्यांच्या मार्गदर्शनात मी या सगळ्या गोष्टी शिकलो होते निलेश निमकर सर आणि फेस्ट ही संस्था यांचे मला निश्चितच आभार मानले पाहिजे. सोबतच संख्या वाचनाच्या संदर्भानं ज्यांनी विश्लेषण केलं ते मनोहर राईलवार सर यांचा लेखसुद्धा तुम्हाला जर कुठे मिळाला तर तुम्ही निश्चित वाचा. तर मित्रांनो आजच्या तासिकेमधून आपण या संख्या ज्ञान या संदर्भानं माहिती करून घेतली. पुढील भाग क्रमशः हे यूट्यूबवर उपलब्ध असतील तेव्हा आपण ते सुद्धा पाहावे.
तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.